राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय चालू आहे 9वा, राजविद्या राजगुह्य योग. या लागी जन्मलेची ते मोघ, जैसे वार्षीय विण मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे. 172वी ओवी आहे. याचा जो श्लोक आहे, मोहाशा मोह कर्माणो मोह ज्ञाना विचेतसा राक्ष सीमा सुरीद चैव प्रकृतीम मोहिनीम श्रितः. साधारण त्यांच्या सर्व ज्या आशा आहेत, जे मागच्या प्रवचनात आपण जे बघितलं की मनुष्य धर्माच्या प्रमाणे जसे वेगवेगळ्या आकारामध्ये मला जे जाणतात बघतात, अशा देवधर्माचे मला मानणारे त्यांच्या सर्व आशा, त्यांची सर्व कर्म ही व्यर्थ होतात. मोगाक्षा मोगकर्माणो, त्यांचं ज्ञानही हे निष्फळ असतं. मोगज्ञाना विचेतसा, तेच संपूर्णपणे या सगळ्या मूळ ज्ञानाच्या विवेकापासून दूर होतात. या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, हा विचार या पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये आलेला आहे. आता गीतेमध्ये एवढा साधा सोपा विचार सांगितला आहे की त्यांच्या सर्व आशा, त्यांची सर्व कर्म व्यर्थ होतात, त्यांचं ज्ञानही व्यर्थ होतं, विवेकशून्य होतात आणि ते प्रकृतीचा केवळ आश्रय घेऊन जगत असतात. याच्या पलीकडे त्यांच्या आयुष्यात काही घडत नसतं, कारण ते सगळं जे आहे हे सगळं भासमान आहे. याचं विवेचन आपण जर करायला गेलो, त्याचं चिंतन जर आपण करायला गेलो तर ते एवढं सोपं नाही, आपल्याला ते जमणारही नाही. माऊलींनी याचं चिंतन या पुढच्या ओव्यांमधून मांडलं आहे. या लागी जन्मलेची ते मोघ, जैसे वार्षीये विण मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुनीची पावे. अथवा कोल्हेरीचे असी वार, ना तरी वोडंबरीचे अलंकार, की गंधर्वनगरीचे यावार अवासती का. सावरी वाढिन्नल्या सरळा, वरी फळना हातून पोकळा, का स्तन आले गळा शेळी जैसी. ही उदाहरणं दिली आहेत. पहिला जो ओळीचा अर्थ, या लागी जन्मलीची ते मोघ. या लागी म्हणजे याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये असे वेगवेगळ्या देवाचे विषय जन्म घेतात, हा एक अर्थ होईल. किंवा याप्रमाणे जे माणूस म्हणून जन्माला येतात, असा एक अर्थ होईल. आणि दुसरा एक अर्थ असा होईल की ज्याचं ज्ञान, ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारचं ज्ञान जन्माला आलं, ते मोघ. मोघ, अमोघ म्हणजे दुर्मिळ, मोघ म्हणजे पुष्कळ. अशी पुष्कळरित्या जन्माला आलेली सगळी माणसे, त्यांचे पंथ, त्यांचे धर्म, त्यांच्या असलेल्या सगळ्या भक्ती मार्गाच्या असलेल्या विविध मूर्त्या, या सगळ्यांचं जे गणित मांडलेलं आहे माऊलींनी, या लागी जन्मलेची ते मोघ. याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करणारे जे जे कोणी ज्ञानी म्हणून जन्माला आलेले आहेत, ते मोघ पुष्कळ असे जन्माला आले आहे. जैसे वार्षीये विण मेघ, हे सगळी ज्यांची समजूत आहे, ज्या माणसांचीही समजूत आहे, अशी जे जन्माला आलेले आहेत, त्यांचं उदाहरण माऊलींनी दिलं आहे, त्यांचे दृष्टांत माऊलींनी दिले. ते दृष्टांत असे आहेत, जैसे वार्षीये विण मेघ, आकाशामध्ये ढग आहेत पण ते पाऊस न पाडणारे, त्यांच्यात पाणी नाही. का मृगजळाचे तरंग दुरूनची पाहावे. मृगजळ आहे, समोर दिसतंय पाण्याचा अथांग, पण तिथे ते मृगजळ आहे, तिथे पाणी नाही आहे, ते लांबून पाहावं. तसं मेघाचं बरसणं नसेल, त्या मेघाला अर्थ नाही, त्या मृगजळामध्ये पाणी नाही, त्याला अर्थ नाही. अथवा कोल्हेरीचे असिवार, म्हणजे खेळण्यातले जे घोडेस्वार आहेत, ते सगळे जे घोडेस्वार असतील, त्या घोडेस्वारांचा प्रत्यक्षरित्या काही उपयोग नाही. ना तरी वोडंबरीचे अलंकार, म्हणजे वोडंबरीचे याचा अर्थ खोटे अलंकार किंवा मांत्रिकाने केलेले अलंकार, किंवा तुमच्या गळ्यामध्ये केलेल्या एखाद्या बाधेला प्रत्युत्तर देण्यासाठी दिलेला एखादा गंडा, दोरा, तावीज, याबाबत आलेला हा विश्लेषणात्मक विचार आहे. वोडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे यवार अभासती. हे जे गंधर्व नगरीचे आवार म्हटले, ही कल्पना आकाशात जे चित्रविचित्र ढगांचं स्वरूप निर्माण होतं, त्याच्यामधून दिसणारे आकार,
हे सगळे प्रत्यक्ष देव आहेत, गंधर्व आहेत असं दिसतं, पण ते प्रत्यक्ष तसं नसतं. हे दिलेली उदाहरणं आहेत ना महाराज, या उदाहरणांच्या मध्ये तुम्हाला साधी सरळ सोपी उदाहरणं माऊलींनी मांडलेली आहेत. ही सोपी जी उदाहरणं तुम्हाला जितकी सोपी वाटतात तितकी ती सोपी नाहीत. सावरी वाढीनल्या सरळावरी फळ ना आतून पोकळा. सरळ सावरीचं झाड वाढत जातं, आतमध्ये पोकळ आहे, त्याला फळ ये नाही आणि त्याचा काही कोणाला उपयोग नाही. का स्तन जाले गळा शेळी आहे जैसे, गळ्याला स्तनासारखा आकार निर्माण होतो शेळीच्या, त्याला दूध नाही. या सगळ्या ज्या दृष्टांताचं जे मर्म आहे ना, ते तुम्ही या आजच्या 750 वर्षानंतर आजच्या या सृष्टीतल्या गोष्टींना तुम्ही लावून बघू शकता. याच्यामध्ये एक सांगितलं वार्षी येविण मेघ, म्हणजे प्रत्यक्षरित्या माणूस ज्ञानी दिसतोय, परंतु ज्ञानी दिसणारा माणूस हा त्याच्या मुखातून ज्ञान पाझरत नाही. म्हणजे केवळ दर्शनेला दिसणारा तो साधू आहे, डोळ्यांना दिसणारा तो साधुरूप आहे, परंतु त्याच्या मुखातून ज्ञान बरसत नाही. अशाला हे रूपक प्राप्त होतं की वार्षी येविण मेघ. मेघ आहे, ढगासारखा प्रचंड बुद्धिमत्ता असलेला असा तो दिसतोय आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्ञानाचा अंशही नाही. जसा दिसणारा ढग ज्याच्यात पाणी नाही. मृगजळाचे तरंग, समोर मृगजळ म्हटलं आहे ना, या गोष्टीचा नीट विचार करा. तुमच्या समोर जे जे धर्म म्हणून ज्या ज्या गोष्टी भगवंत म्हणून मांडलेल्या आहेत, मग ते हजारो पद्धतीची असलेली कर्म असतील, पूजाविधी असतील, त्याच्यानंतर समोर बांधलेल्या सगळ्या वेगवेगळ्या आकारांच्या रचना असतील, या सगळ्या रचना तुम्हाला दिसायला जरी त्या भगवंत स्वरूप दिसत असल्या, जाणवत असल्या, तरी ते तुमचं जे ज्ञान आहे ते ज्ञान प्रत्यक्षरित्या मृगजळ आहे. ते लांबून दिसण्यासाठीच खूप सुंदर आहे, पण प्रत्यक्षात त्याच्यात भगवंताचं सार नाही. म्हणजे एखादा तुम्हाला जर भगवंताच्या बद्दलचे जर समजा काही अभंग सांगत असेल, काही जर रूपकं मांडून देत असेल, काही गोष्टी जर तुमच्यासमोर वेगवेगळ्या गोड आवाजामध्ये तुम्हाला गाऊन दाखवत असेल, तर त्या सगळ्या गोष्टी दिसायला खूप सुंदर आहेत, मृगजळासारख्या आहेत, पण त्याच्यामध्ये भगवंत स्वरूपाचा भाव नाही, भगवंत स्वरूपाचं ज्ञान त्याच्यामध्ये नाही. हे वोडंबरीचे अलंकार म्हणजे तुमच्या गळ्यात एखाद्या गोष्टीसाठी जर एखाद्या प्रकृतीतल्या दिसणाऱ्या वाईट गोष्टींपासून वाचण्याचा म्हणून तुम्हाला दिलेला एखादा गंडा, दोरा, तावीज, हे जे अलंकार तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रकृतीत येणाऱ्या वाईट गोष्टींपासून वाचण्यासाठी म्हणून तुमच्या गळ्यात घातलेले आहेत, ते अलंकार ज्याप्रमाणे निष्क्रिय आहेत, ज्याच्यावरती वास्तविक पाहता कोणताही असा भाव नाही की ज्याच्यामुळे ते थांबवू शकणार आहेत, कारण हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे. असे कुठलेही गंडेदोरे घातल्यामुळे कोणतीही गोष्ट सफल होते किंवा विफल होते असं कधीही घडत नाही, किंवा असं घातल्यामुळे दुसऱ्याचं वाईट होतं असं चिंतन करणाऱ्यावरती हा ताशेर आहे. तुम्ही नीट जर विचार केलात ना माऊलींच्या विचारांचा, तर अप्रतिम विचार आहे. प्रत्येक दृष्टांत वेगवेगळ्या पद्धतीत मांडलेला आहे, कारण याला 3 डायमेन्शनल ज्ञानेश्वरीचा विचार आहे. एक विचार तुमच्यासमोर मांडला आणि त्या विचारांच्या मागाने तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने गोल फिरून, त्या विचाराच्या भोवती गोल फिरून तुम्हाला विचार सांगण्याचा माऊलींचा प्रयत्न आहे. दृष्टांत आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वरी ही अत्यंत गहन आणि महत् प्रयासाने प्राप्त होणारं ज्ञानापैकी एक ज्ञान आहे. हे एवढं सोपं काही समजणारं नाही की मी वाचलं म्हणून मला दृष्टांत समजले आणि मला आता त्यातलं समजलं, एवढं सोपं नाही आहे. गीतेमध्ये सांगितलेला एक सूत्र, एक सिद्धांताचा भाग माऊलींनी अनेक ओव्यांमधून तुम्हाला सगळ्या बाजूनी गोल फिरून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुठलाही दृष्टांत चुकवू नका.
त्या दृष्टांताचा विचार करा, चिंतन करा की या सृष्टीमध्ये त्याचा नक्की विचार कशासाठी मांडलेला आहे. सावरी वाढतल्या सरळा, वरी फळ ना आतून पोकळा. झाड आहे, सरळ वाढलं आहे, त्याला कुठेही फळ नाही, काही नाही, त्याचा काही उपयोग नाही. अशा पद्धतीला ज्याला नुसते काटे आहेत, दिसायला जरी ते दिसत असलं त्याचा आपल्याला उपयोग नाही. कोणासाठी लागेल हे, कशासाठी लागेल? तर जे जे कोणी तुम्हाला धर्म म्हणून ज्या वेळेला एखादा गुरु तुमच्या समोर येतो तर त्याला मिठी मारलीत त्याला काटेच होईल, दुःखच प्राप्त होईल. कारण त्याच्या आतमध्ये काही नाही, त्याच्या आतमध्ये तो संपूर्णपणे पोकळ आहे. त्याच्या भजनानी, त्याच्या भक्तीनी तुम्हाला कोणतंही फळ प्राप्त होणार नाही आहे. हा त्यामागचा उदाहरणाचा भाग आहे. हे सावरीचं उदाहरण त्या रूपकासाठी मांडलेलं आहे. माऊलींनी प्रत्येक समाजातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका केली आहे, पण ती दृष्टांत मांडून केली, ते उदाहरण मांडून केली, तुमच्या लक्षात येणार नाही. का स्तन झाले गळा शिळे जैसे. आता अनेक विद्वान व्याख्याते आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, अनेक गुरु तुम्हाला उपदेश करतात, अनेक तुम्हाला गुरूंचे तुम्ही धागे हाताला बांधता. त्यांच्या गळ्यात ज्ञानाचे शब्द आहेत हे निश्चित, परंतु त्या ज्ञानाला फळ नाही, त्या ज्ञानामध्ये तो भाव नाही. तुम्हाला दिलेला उपदेश हा प्रत्यक्ष भगवंत नाही, कारण त्याच्या आतमध्ये असणारं ते दिसणारं जरी ज्ञान असलं, जरी जे स्तनासारखं दिसलं असलं तरी ते गळ्याला आहे. मूळ त्या स्तनाला प्रत्यक्ष भगवंताच्या पुण्यप्राप्तीचं दूध येत नाही. हा त्यामागचा भाव आहे. म्हणजे जे काही तुम्हाला करायचं आहे ना, हे दुसऱ्याकडून काहीही मिळणार नाही. जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते प्रत्यक्ष तुमच्या या देहाने केलेल्या चिंतनावर अवलंबून आहे. एवढं जर तुम्हाला समजलं तर हा टप्पा समजला असं म्हणायला हरकत नाही. तैसे मूर्खांचे तया जियाले आणि धीग कर्म तयांचे निपजले, तैसे सावरी फळ आले घेपे नादीचे. फार उत्तम उदाहरण आहे. असं या मूर्खांच्या जन्माला हजारो कर्म निपजली, त्याप्रमाणे या सावरीला आलेलं फळ ना तुम्हाला घेता येत नाही आणि ते दुसऱ्याला देता येत नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. त्याप्रमाणे या मूर्खांचं वागणं आहे. त्यांनी जो काही हा पसारा मांडला आहे धर्म म्हणून, हा देव म्हणून, हा सगळा जो भगवंत स्वरूपाचा विचार मांडला आहे तोच मूर्खपणाचा आहे. मग निश्चित भगवंत आहे काय, भगवंताची भावना काय, भगवंत स्वरूप मानायचं की नाही मानायचं, भक्ती करायची का नाही करायची, भजन करायचं की नाही करायचं, या सगळ्या गोष्टींची प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. मग जे काही ते पडिन्नले ते मरकटे नारळे तोडिले, का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. पुन्हा एक उदाहरण दिलं आहे. त्यांनी जे जे काही ज्ञान म्हणून प्राप्त केलं, त्यांनी जे जे काही या धर्मकांडामध्ये येऊन जे जे काही धर्माची पुस्तकं वाचून ज्ञान प्राप्त केलं, त्यांना माऊलींनी उदाहरण दिले की नारळे, जे नारळ आहेत ते माकडाने नारळ फोडल्यासारखं आहे, त्याला काय उपयोग त्या नारळाचा. का आंधळ्या हाती पडिले, आंधळ्याच्या हातात मोती दिले, त्या प्रकार आहे. माकडाला नारळ देऊन काही फायदा नाही, त्याचा आंधळ्याला हातात मोती देऊन काय फायदा आहे, त्याला काय कळणार आहे. त्याप्रमाणे ज्ञान त्या लोकांनी प्राप्त केलेलं त्यांना महामूर्खाचं प्रबोधन किंवा एक आपण म्हणू की समोर तुमच्या समोर मांडलेलं विवेचन हे महामूर्खाने केल्यासारखं आहे, त्याचा काहीही तुम्हाला उपयोग नाही. त्या ती महामूर्ख आहेत की जे तुम्हाला त्या आतमध्ये जे काही नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्याचं दर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक पाहता आतून संपूर्णपणे ते पोकळ आहेत, त्यांच्यात काहीही नाही. तुम्ही मानताय म्हणून देव आहे, ही मान्यतावर आहे. ह्याच्यामध्ये ना एक शास्त्रीजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये एक श्रेयश्च आणि प्रेयश्च नावाचा एक टप्पा कठोपनिषद या उपनिषदांमधला मांडला आहे. हा प्रतिमरित्या शास्त्रीजींनी विवेचन केलं आहे. माणूस जो जगतो ना
तो तुमच्या श्रेयस्कर गोष्टींपेक्षा प्रेयस्कर म्हणजे जे तुम्हाला प्रिय वाटतं अशा गोष्टींच्या सानिध्यात तुम्ही जगता. तुमचा आवडणारा देव आहे, तुमचा आवडणारा हा भगवंत आहे, जो तुम्हाला प्रिय वाटतो. तो खरा जो भगवंत आहे, ज्याच्यासाठी कष्ट करून जो आत्मसात करायचा आहे, तो भगवंत श्रेयस्कर, तो तुम्हाला नको आहे. तुम्हाला सहजगत्या मिळणारं उत्तम शरीर हवं आहे, त्याच्यासाठी कष्ट करून मिळवायचं नाही आहे, श्रेयस्कर नाही आहे. तुम्ही जे अन्न खाताय ते तुमच्या रुचीला आवडणार आहे, तुमच्या जिभेला आवडणारं प्रेयश्च, प्रेम ज्याच्यावर आहे, ज्याच्यात रुची आहे असं अन्न तुम्ही खाताय. जे श्रेयस्कर आहे, श्रेयश्च आहे, ते अन्न तुम्ही खात नाही. ज्या गोष्टी तुमच्या श्रेयसच्या आहेत, म्हणजे ज्याच्या ज्ञानावरती तुम्हाला जगायचं आहे, ते सोडून तुम्ही भोगविलासी वृत्तींमध्ये जगण्याचा प्रयत्न करताय. भोगांचं, ज्या ज्या गोष्टींचं जे भोग आहेत, आणि त्याला उदाहरणही तसंच दिलं आहे की जे जे भोग तुम्ही भोगताय, जर जन्माला आलो तर भोग भोगले जाणारच. तर मी भोगण्यासाठीच आलेलो आहे असा एक विचार तुमच्याकडे आहे, तो प्रेयसमध्ये आहे. माझा देह आहे म्हणजे मी भोग भोगणार, कारण मला देह दिला आहे त्याच्यासाठी. आणि काल्पनिक जगामध्ये जे ज्ञान आहे असं तुमचा जो समज आहे, कारण हे फक्त लिखित ज्ञान आहे, शब्दरूपी ज्ञान आहे, ते श्रेयस्कर आहे असेल, पण ते प्रत्यक्ष रूपामध्ये मला भोगायला मिळत नाही आहे. मी जे भोगतोय ते श्रेयस्कर नाही, ते प्रेयस्कर आहे. प्रेयसचा हा जो शब्द वापरला आहे तो अति अप्रतिम वापरलेला आहे की तुमच्या प्रेमात असलेल्या सगळ्या गोष्टीनुसार, तुमच्या आवडीनुसार तुमचा देव, तुमचा धर्म, तुमचं राहणं हे सगळं भोगाशी, भोगवादी तत्वांशी आहे. जी ज्ञानाची जी कल्पना आहे, ज्ञानाची संकल्पना आहे, काल्पनिक जग आहे. या जगात यायचं नाही आहे कोणाला. जे जग नश्वर आहे त्या जगात जगायचं आहे, या जगात नाही यायचं आहे. काही गोष्टी आश्चर्यकारक महाराज. तुम्हाला विचार सांगितला, संसार करायचा आहे, मग संसार करताना मी भोग भोगणार, संसार करताना मी गाडीचा उपभोग घेणार, मी घराचा उपभोग घेणार, मी माझ्या संपत्तीचा उपभोग घेणार, कारण मी ते कष्ट करून कमवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, हा विचार तुमच्या या दिसणाऱ्या या मृगजळासारखा, याला मृगजळ म्हटले. तुम्हाला जे दिसतं हे सगळं मृगजळ आहे. प्रत्येक गोष्ट इथेही नश्वर म्हणून आहे. तुम्ही तुमच्या देहाच्या अस्तित्वापर्यंत याला उपभोगू शकता, याला भोगू शकता. आणि एक गोष्ट अशी आहे जी देहाच्या पलीकडे, देहातीत आहे, जी देहाच्या पलीकडे जाऊन तुम्ही भोगू शकता, त्याला म्हटले श्रेयश्च. जे तुम्हाला या सृष्टीमध्ये भगवंत स्वरूप बघण्यासाठी म्हणून जे चिंतन करून, ज्या तुम्हाला दिलेल्या ज्या अनुभूतीच्या, भावनेच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या ज्ञानाच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना, त्या बुद्धीची ताकद, त्या अनुभवाची ताकद, मनाची, विचारांची ताकद, त्या अनुभवण्यासाठी ज्या करायच्या आहेत, भगवंत प्राप्तीसाठी करायच्या आहेत, त्या सगळ्या श्रेयसच्या गोष्टी, श्रेयस्कर गोष्टी काल्पनिक आहेत. परंतु या गोष्टींचा जर तुम्ही नीट विचार केला तर डोळे बंद केल्यानंतर, झोपल्यानंतर संपूर्ण जग नाही, केवळ आणि केवळ तुमचं मन आणि मनामध्ये तुम्ही जे ज्या गोष्टी उपभोगता, बघता, अनुभवता, ते तुमचं खरं जग आहे. विषय फार गहन असल्यामुळे तसा लक्षात येणार नाही. महाराज तुम्ही सांगताय हे सगळं नाही, ते खरं आहे, आणि हे दिसतंय ते खोटं आहे. याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा, हा विचार कसा तुम्ही उकलून सांगाल, काय आम्हाला नीट समजत नाही. किंबहुना तयांची शास्त्रे, जैसी कुमारी हाती दिदली शस्त्रे, का अशंशा मंत्रे बीजे कथली. लहान मुलीच्या हाती जर शस्त्र दिली
त्याप्रमाणे या लोकांच्याकडे असलेली सर्व शास्त्र मंत्र असलेले उपनिषदांचे असलेले अर्थ ही सगळी अस्त्र ही त्या लहान मुलीच्या हातात दिली. त्याचा जसा त्या मुलीला वापर करता येणार नाही, तिला त्यातलं काही माहीत नाही, त्याप्रमाणे ही सगळी शास्त्र ह्या तुमच्या मान्यता प्राप्त असलेल्या गुरु नावाच्या या सगळ्या धर्म संकल्पनेच्या बाबतीत निष्फळ आहे. तुम्हाला तुमचं जीवन, तुमचं चिंतन तुम्हाला स्वतः करायचं आहे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या समोर असणारं हे संपूर्ण जग ही कल्पना आहे आणि हे प्रेयश्च म्हणून असलेलं जग आणि श्रेयश्च म्हणून असलेली तुमची आंतरिक भगवंताची जी भावना ही माऊलींच्या या ओवींमधून प्रत्येक गोष्टीचा मिळणारा आनंद हा तुमचा व्यक्तिगत आहे. तो तुमच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते चिंतन करून माऊलींचं स्वरूप प्राप्त करण्याचं असलेलं ते एक अनुभवरूपी जग हे तुमचं स्वतःचं आहे. म्हणून एकांतात अनुभवलेल्या जगाची प्रतिमा आणि या जगामध्ये असलेल्या सर्वांच्या बरोबर असलेल्या देवांच्या धर्मकांडांची प्रतिमा या दोन्ही विभिन्न आहेत. तुम्हाला तुमच्या आंतरिक मानसिक स्थितीमध्ये देव दाखवण्याची असलेली माऊलींची संकल्पना आणि तुम्ही बघत असलेला देव ही संकल्पना, या दोन संकल्पनेचा हा वेगवेगळा विचार मांडला आहे माऊलीने. फार अप्रतिम प्रवचन पुढे चालेल, परंतु आजच्या या प्रवचनात इथेच संपतो, कारण विषय थोडा घन आहे. पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटू. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.